नमस्कार. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज तुम्ही ऐकणार आहात जयवंत दळवी यांच्या सिद्धहस्त लेखणीतनं साकारलेली कथा टाकलेला. पंडितांचं घर. त्यांची कन्या अस्वस्थ होती, पराकाष्ठेची घाबरली होती. ह्या क्षणी कोणीतरी घरात यावं असं तिला वाटत होतं. तेवढ्या दारावरची बेल वाजली. तिने दार उघडलं. दारात रंगा उभा, तिचाच धाकटा भाऊ. अरे बाबा, आहेस कुठे तू? का, काय झालं? अरे काय झालं काय? आईचा कुठे पत्ताच नाही आहे. म्हणजे सकाळपासनं कुठे गेली आहे ती? आलेलीच नाही आहे. आणि जेवण केलेलं नव्हतं. ऑफिसात माझा डबासुद्धा आला नव्हता. करंदीकरांना कळवलं. ते ऑफिस सुटल्यावर आले तेव्हा मी सांगितलं त्यांना. मग ते कुठे गेलेत? ते 3 पत्ते घेऊन गेलेत आईच्या मैत्रिणींचे. तुला काय वाटतंय? काय? आई कुठे गेली असेल? कसं सांगणार? आज ती बाया इथे यायची होती ना. कोण? तीच की, प्रमिला. कशाला? ती इथे राहणार म्हणे कायमची. तुला कोणी सांगितलं? आईनी. मग आई मला कशी नाही बोलली? तू रडशील म्हणून नाही बोलली. एकदम तिच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी व्हायला लागलं. ती म्हणाली, रडू नको तर काय करू? काय आहे आपल्या हातात? खरंय, खरंय तुझं. आपला जन्म आपल्या हातात नाही, आपलं आयुष्य आपल्या हातात नाही. तो बाहेर जाण्यासाठी वळला. तोही अस्वस्थ झाला. तू आता कुठे निघालायस? सिगारेटचं पाकिट घेऊन येतो. नाही, आता तू कुठे जाऊ नकोस. मन बेचैन झालं की सिगरेट ओढल्याशिवाय मला चैन पडत नाही. तू नको ना बाहेर जाऊ. अगं पण का? भीतीने माझे हातपाय थंड पडतायत. कदाचित चक्कर येईल मला. कॉफी करून देऊ? नाही, नको. तू बोलत राहा काहीतरी. पूर्वीसारख्या तू कविताही करत नाहीस. का रे? का करायच्या कविता? कशासाठी करायच्या? कशात कसला पर्पजच आता वाटत नाही मला. रंगा, तू पूर्वीसारखा अभ्यास केला असतास तर आत्ता कॉलेजात गेला असतास आणि कवी म्हणून तुझं नाव गाजलं असतं. याही परिस्थितीत तू शिकायला हवं होतंस. तू शिकलीस, काय झालं? आमचं सोड रे. आमचं शिक्षण डिग्रीसाठी, डिग्री नोकरीसाठी, आणि नोकरी लग्नासाठी. आणि लग्न कशासाठी? ते तरी झालं का? आता तर मला तेही नकोच आहे. का? आईबाबांचं जे काही चाललंय ते पाहिल्यावर कुणाला वाटेल रे आपण लग्न करावं म्हणून? तेवढ्यात 2दा बेल वाजली. ही पंडितांची पद्धत. रंगा, दार उघड. बाबा आलेत. तूच उघड. तो घाईघाईनं आत गेला. तो पंडितांच्या समोर कधीच उभा राहत नसे. अंजीनं दार उघडलं. ती त्यांच्या तोंडाकडे भीतीनं बघत राहिली. बानू कुठे गेली आहे? त्यांनी आत येता येता विचारलं. बाबा, आईचा कुठे पत्ताच नाहीये. म्हणजे सकाळपासनं कुठे गेली आहे ती? करंदीकर कुठे गेलेत? त्यांना संशय आला. ती शेजारच्या करंदीकरांच्या बरोबर गेली का काय? काका आईला शोधायला गेलेत. कुठे? त्यांनी 3 पत्ते घेतलेत. कोणाचे? मालुताई चौबळ
कुसुमताई, नीराताई. नीराताई कोण? नीराताई चिटणीस. पंडित विचार करत बसले. आतून ते अस्वस्थ झाले होते. त्यांच्या हातांची बोटं विचित्रपणे थरथरत होती. पण काहीच घडलेलं नाहीये असं ते दाखवत होते. अंजी त्यांच्याकडे बघत राहिली. ते काहीतरी बोलतील म्हणून. तिला काही बोलायचं होतं पण धीर होत नव्हता. तीही अवघडून उभी होती. तुला काही विचारायचं आहे का? हो. काय? बाबा, ती 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 कोण? प्रमिला. ती इथे राहायला येणार? हो. ते एकदम चिडले आणि रागानं म्हणाले, म्हणूनच बानू तिला अपशकून करतीये, आपलं नाक कापून. अंजीच्या गळ्यातनं एकदम हुंदका फुटला. ती रडायला लागली. तुला रडायला काय झालंय? तिला वाटलं यांना काय सांगायचं. ती फक्त रडत राहिली. प्रमिला आली तरी तुम्हा कोणाला काहीही कमी होणार नाही. तिने एकदम रडू आवरलं, धीर केला आणि म्हणाली, बाबा बाबा मी कधी तोंड उघडून तुम्हाला बोलले नाही, पण तुम्ही आमचा सगळ्यांचा बळी घेताय. आईला कसलं म्हणून बोलले नाही. आज ती कुठे गेली आहे कोण जाणे. माझं आणि रंगाचं तर सगळं आयुष्यच विस्कटून गेलंय. तो आज कॉलेजात शिकला असता, कवी म्हणून नावारूपाला आला असता, आपल्या आयुष्याला त्यांनी उमेदीनं आकार दिला असता. पंडित तिच्याकडे बघत राहिले आणि म्हणाले, ते त्यानं करावं की सगळं करावं, मी काही कमी पडू देणार नाही. या गोष्टी पैशानं होत नाहीत बाबा. घरात मन आनंदात राहील असं वातावरण हवं. माझं काय झालं? काय? मी ऑफिसात असते, 4 घटका माझं मन रमलेलं असतं. ऑफिस सुटलं की मी रेंगाळते. मला घरी येऊच नये असं वाटतं. त्यांनी एकदम वळून बाजूला बघितलं. कोणीतरी चुकून आलेला परका माणूस बाहेर जावा तसा रंगात तोंड लपवत बाहेर जात होता. बोलणं थांबवून तिनेही रंगाकडे बघितलं. जरा थांब असं तिने किंवा त्यांनी रंगाला सांगितलं नाही, कारण दोघांनाही ठाऊक होतं तो थांबला नसता. बाबा, स्वप्न बघण्याचं वय आमचं, पण आमची स्वप्न तुम्ही चिरडून टाकलीत. उगाच काहीतरी बडबडू नकोस. ते किंचित रागारागानं म्हणाले, मी तुझं लग्न करून देईन. काही नको नको. सगळीकडे पत्रिकेचं निमित्त होणार आहे. असल्या बापाची मुलगी कुणीही आपल्या घरात घेणार नाही. अंजे थोबाड फोडीन. ते हात उगारून ओरडले, फोडा फोडा, ठार मारा मला. आज मी माझ्या उभ्या आयुष्याचं बोलून घेतलंय. ती खूप मोठ्यानं रडली. रडता रडता ती धावत आपल्या खोलीत गेली. पंडित तिला पाठमोरी बघत काही क्षण तसेच बसून राहिले. आपलं काय चुकतंय याचा त्यांनी क्षणभर विचार केला, पण नीट काही कळलं नाही. कळून चटकन वेगळा मार्ग घेता येतो असंही नाही. पंडितांना मद्याची तल्लफ आली. व्हिस्कीची बाटली घेण्यासाठी ते उठले. बाटली आणून पुन्हा स्वस्थ बसले. क्षण 2 क्षण बाटलीकडे टक लावून बघत राहिले. तेवढ्या दारावरची बेल वाजली. त्यांना वाटलं बानू आली. त्यांनी मनाशी ठरवलं तिच्याशी एक शब्द सुद्धा बोलायचा नाही. तिला तशीच तडफडत ठेवायची. कुठे गेली होतीस एवढं सुद्धा विचारायचं नाही. त्यांनी दार उघडलं. बाहेर शेजारचे करंदीकर उभे होते. थकलेले दिसत होते.
या. आल्या का बानूताई? नाही अजून. तुम्हाला कधी कळलं? आत्ताच कळालं इथे आल्यावर. मी मी तिन्ही ठिकाणी जाऊन आलो. चिटणीस, चौबळ, कुलकर्णी. त्या म्हणाल्या कित्येक दिवसात बानूताई भेटलेल्याच नाही आहेत. बसा बसा करंदीकर, बसा. करंदीकर, तुम्ही व्हिस्की घेणार? नाही. एक स्मॉल बनवू? नो. बरं, सरबत? काही नकोय. का? छे, आता यांना शोधायचं तरी कुठे? कुणाला? बानूताई. येईल हो, बसा तुम्ही. करंदीकर बसले पण अस्वस्थ होते. मध्येच उठत म्हणाले, पंडित आपण पोलीस स्टेशनवर जाऊया. पंडितांनी ग्लास भरता भरता विचारलं, कशासाठी? रिपोर्ट करायला. रिपोर्ट काय करायचा? कुठे ॲक्सिडेंट वगैरे झाला असला तर. चिअर्स. पंडितांनी सवयीनं ग्लास उचलला आणि तोंडाला लावला. मगाशी अंजी म्हणाली. अंजी कुठे गेलीये? आत झोपलीये. भ्यालीये ती. मगाशी मी आलो तर रडायलाच लागली होती तेव्हा. ती काय म्हणाली? कोण? अंजू. म्हणाली आईनी जीव बीव तर गाडीखाली. छे. पंडित हातातला ग्लास ठेवून उठले आणि टेबलावर शोधाशोध करायला लागले. काय शोधताय काय? नाही, काही चिठ्ठी बिठ्ठी ठेवली आहे का ते बघत होतो. चिठ्ठीच्या कल्पनेनं करंदीकर एकदमच दचकले. त्यांनी विचारलं, आहे चिठ्ठी आहे? नाही आहे. पंडित परत येऊन बसले, शांतपणे पिऊ लागले. काल काही विशेष घडलं नव्हतं ना? काय घडणार? रोजच. ती इथे येतीये. कोण? तीच ना, प्रमिला जोग. तुम्हाला कोणी सांगितलं? कानावर आलो. बानूनं सांगितलं तुम्हाला? नाही. मग? रंगा म्हणाला. काय म्हणाला तो? हेच, ती इथे येऊन राहणार आहे म्हणून. आणखीन काय म्हणाला तो? काय म्हणणार हो तो? पण तो फार अस्वस्थ आहे, बेचैन आहे. पंडित एकदम गप्प झाले. न बोलता ग्लास भरायला लागले. करंदीकरांनी विचारलं, हे तुम्ही बानूताईंना कधी सांगितलं? काल रात्री. मग बरोबर. म्हणजे त्या घर सोडूनच गेले आहेत. जाऊ द्या, येईल परत. जाऊन जाणार कुठे? दोघेही गप्प राहिले थोडा वेळ. मग पंडित म्हणाले, आमचे खांडेकर पर्सनल मॅनेजर, त्यांनी दुसरं लग्न केलं म्हणून चिडून त्यांची पहिली बायको माहेरी निघून गेली होती. काय झालं? 6 महिन्यांनी परत आली. अहो, तिला जायला माहेर तरी होतं, बानूला ते सुद्धा नाही आहे. अहो पंडित, पण बानूताईंनी आत्महत्या केली तर? करंदीकर एकदम घाबरून उठून उभे राहिले. काही करत नाही होती आत्महत्या वगैरे. बसा तुम्ही बसा. पंडित आपण शांत आहोत असं दाखवत होते, पण ते आतून अस्वस्थ होते. गटागटा पीत होते. तिने आत्महत्या केली तर आबरू जाईल म्हणून. पण मी काय म्हणतो पंडित, आता या वयात तुम्हाला असं काही करावंसं का वाटतं? अँड ॲट व्हॉट प्राईस? नाही, त्याला इलाज नाही. बायको म्हणून बानू आता मला सुख देऊ शकत नाही. मला माझ्या सुखाची गरज आहे आणि ती गरज घरच्यांनी ओळखायला पाहिजे. एनिवे, आय विल मॅनेज.
ग्लास एकदम उलटा करून त्यांनी तोंडात ओतला. पंडित भानुताईंनी आत्महत्या केली असं तुम्हाला कळलं या क्षणी तर तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला आठवतंय करंदीकर, तुमच्या कमलाबाईंची किडनी फेल होत होती. ते सांगताना तुम्ही माझ्या खांद्यावर मान टाकलीत आणि ढसा 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 रडलात. अहो, रडलो म्हणजे काय? त्यावेळी मी दुभंगून उन्मळून पडतोय असं वाटलं हो मला. हे सांगतानाही करंदीकरांचा गळा दाटून आला. मला तसं काहीही वाटणार नाही. तुम्ही आयुष्यात कधी सुखी होणार नाही पंडित. ज्याला प्रेम म्हणजे काय ते कळलं नाही ना. हे बघा, मला प्रेम आणि शरीर सुख यात कधीच फरक करता आला नाही. तुम्हाला एक खाजगीतलं सांगू का पंडित? काय? आमची कमल, तुम्हाला माहिती आहे, दिसायला बरी नव्हती. आमचं दुर्दैव म्हणजे चांगली दिसणारी मुलगी आम्हाला कधी सांगून आलीच नाही. ज्या आल्या त्यात कमल उजवी म्हणून केली, पण मला ती मनापासनं कधीच आवडत नव्हती. अहो, पण तुमचं केवढं प्रेम होतं तिच्यावर. तेच सांगतोय ना, हे लग्न झालं तेव्हाच. पण मग मी एकदा विचार केला, आवडत नाही असं म्हटलं तर मग आम्ही दोघंही जन्मभर दुःखी होऊ. म्हणून मग आम्ही एकत्र फिरायला लागलो, बोलायला लागलो, एकमेकांची मनं उघडून दाखवायला लागलो, एकमेकांच्या आवडीनिवडीत आम्ही लक्ष घातलं. आणि मग एकदम चमत्कार झाला बरं का पंडित. मग तिच्या रूपाचा, आपल्या शरीर सुखाचा विचारच गळून पडला. पण मग मात्र मला ती गोडच दिसायला लागली आणि तीच आपल्या अस्तित्वाचा आधार आहे असं वाटायला लागलं. व्हेरी स्ट्रेंज. काही समजत नसल्यासारखा पंडितांनी चेहरा केला आणि ते कानोसा घेतल्यासारखे म्हणाले, बाय द वे, कमला वहिनी जाऊन आता 2 वर्ष झाली. मला सांगा करंदीकर, तुमच्या मनात दुसऱ्या कोणा बाईबद्दल कधी? करंदीकर हसले आणि म्हणाले, मनातून काही वाटणं आणि तसं वागणं यात फरक आहे नाही का पंडित? आपण माणसं होतो. आपण विचार करून लक्ष्मण रेषा आखू शकतो. लक्ष्मण रेषा लक्ष्मण रेषा लक्ष्मणानं आखायची आणि सीतेनं ती ओलांडायची. पंडित हसले, ग्लासातल्या मद्याकडे बघत राहिले. त्यांच्या मनाचा निर्णय होत नव्हता, विचारावं का नको. पण पंडितांनी निश्चय केला. करंदीकर, तुम्हाला एक मोकळेपणानं विचारू का? अहो, आपण इथे नको त्या गोष्टी बडबडत बसलोय आणि भानुताईंचा अजून पत्ता नाहीये. तुम्हाला तिची एवढी काळजी वाटतेय? तुम्हाला नाही वाटत पंडित? तुम्हाला एक विचारू का करंदीकर? हो, विचारा की. तुम्हाला बानूमध्ये काही इंटरेस्ट? करंदीकरांना एकदम धक्का बसला. अहो, विचारून हे काय विचारलं पंडित? ठीक आहे, याचा अर्थ मी यापुढे इथे यायचं नाही. ते त्याच क्षणी उठून उभे राहिले. कमॉन करंदीकर, कमॉन. त्यांना खाली बसवत पंडित मोठ्यानं हसले आणि म्हणाले, वी आर फ्रेंड्स आफ्टर ऑल. पण तुम्हाला हा संशय कधी आला? कसला? हेच ना, मला भानुताईमध्ये इंटरेस्ट वाटत असेल. छे, अहो, संशय कसला? अहो, त्याशिवाय का तुम्ही असं विचारलं? सांगू? हो, सांगा. गेल्या वर्षी मी इथे मोठी पार्टी दिली होती, माझ्या वाढदिवसाची. हो, आपण सर्वजण खूप प्यालो त्या दिवशी. राईट.
राईट यू आर. पार्टी रंगात आली तेव्हा तुमचा विस्कीचा अर्धा ग्लास एकदम बानू प्यायली होती. अशक्य, अगदी अशक्य. तरी बानूताईचा अर्धा ग्लास मी प्यालो असं तुम्ही म्हटलं नाहीत, हे माझं नशीब आहे पंडित. हे बघा, जे मी पाहिलं तेवढंच सांगतोय. नाही, मला नाही हे खरं वाटत. आणि त्या प्याल्या असल्या तरी त्यांना कल्पना नसावी की तो अर्धा ग्लास माझा होता म्हणून. पंडित ते मान्य करायलाच तयार नव्हते, हट्टालाच पेटल्यासारखे. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. करंदीकरांनी दरवाजा उघडला. दारात बानू उभी होती. रात्रीचे 10 वाजले होते. अगं अंजू, बानूताई आल्या बरं का. करंदीकर एकदम मोठ्यानं ओरडले. ते हर्षभरीत झाले होते. बानू नेहमीपेक्षा अधिक प्रफुल्लित होती. बानू हसत हसत आत आली. अंजूने तिला कडाडून मिठी मारली. पंडित बघत होते, पण बानूनं त्यांची दखलही घेतली नाही. त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही तिने. अंजूला गदगदून आलं होतं. रडता रडता, हसता हसता ती म्हणाली, सकाळी 8 वाजता तू गेलीस, आत्ता किती वाजलेत? कुठून तरी फोन तरी करायचा ना बानूताई. करंदीकर म्हणाले, पण त्यांना या क्षणी बानूताई खूप वेगळी दिसत होती. नाही केला मी फोन. आज वेगळं स्वातंत्र्य घेतलं. आजपर्यंत स्वातंत्र्य का सुरक्षितता असं म्हटलं ना की सुरक्षितता बरी वाटायची. आता सुरक्षितता झिडकारायची ठरवली आहे मी. बानू बेफिकिरीनं म्हणाली. कुठे गेली होतीस? पंडितांनी विचारलं. आवाजात अधिकार होता. का? मला प्रश्न नकोय. आय मस्ट नो. मी बांधलेली नाही. बानू, तू मर्यादा ओलांडतीयस. हो, आज पहिल्यांदा. परिणाम वाईट होतील बानू. मला परवा नाही आहे. बानू कमालीची स्वस्थ शांत होती. मी जाऊ का? करंदीकरांनी अवघडून विचारलं. प्रसंग विचित्रच होता. चला चला तुम्ही करंदीकर, तुम्हाला हे एम्बॅरेसिंग वाटेल. थांबा काका, बानू म्हणाली. काका, पहिल्यापासून तुम्ही या घरच्या दुर्दशेचे साक्षीदार आहात. एकदा हे शेवटचं ऐकून जा. इनफ ऑफ इट बानू. पंडित डोळे घर घर फिरवत ओरडले. ते संतापले होते. मिस्टर पंडित, मी आजपासून तुम्हाला टाकलेलं आहे. एकेका शब्दावर कमालीचा जोर देत बानू म्हणाली, शट अप. मी तुला घटस्फोट देणार नाहीये. पोटगी मिळणार नाही. मला काहीच नकोय. मग जाशील कुठे तू? मी कुठेच जाणार नाही. तुम्हाला जावं लागेल. व्हॉट डू यू मीन बानू? ही जागा माझ्या नावावर आहे सुदैवानं. या जागेत प्रमिला येऊ शकणार नाही. तुम्हाला इथनं घालवण्याची व्यवस्था मी केलेली आहे. अतिप्रसंग टाळायचा असेल तर तुम्हाला मुकाट्यानं गेलं पाहिजे. पंडित आणि करंदीकर तिच्याकडे बघत राहिले. बानूनं रुद्रावतार धारण केला होता. पंडितांचं भस्म होत होतं. पूर्वीच्या काळात त्यांनी तिचं थोबाड रंगवलं असतं, पण ह्या क्षणी त्यांना भ्यायल्यासारखं वाटलं.